आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय भव्य दिव्य गणपती बाप्पाची मूर्ती नाशिकमधून ढोल ताशाच्या गजरात आता बाप्पांची मिरवणूक निघालेली आहे आणि बाप्पा त्यांच्या मंडपाच्या ठिकाणी आता येतील। पुढच्या आठवड्यात गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे, त्यामुळे हा शेवटचा शनिवार रविवारी आहे, त्यामुळे लवकरच बाप्पांना आपल्या मंडपामध्ये आणण्यासाठी अशा प्रकारे तर लगबग सुरू झाली आहे। नाशिकमध्ये बाप्पांचा हा आगमन सोहळा आपण थेट पाहतोय। डीजेच्या तालावर वाजत गाजत बाप्पांना मंडपामध्ये आता आणण्यात येते। आगमन सोहळा हा गणपतीचा आता सुरू झालेल्या नाशिकमध्ये ठिकठिकाणी बाप्पांवर पुष्पवृष्टी होतीये। ते नाशिकमध्ये आता गणपती आगमन सोहळा सुरू होतो आहे आणि बाप्पांचा आगमन होत आहे। भव्य दिव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपण पाहतोय। ते चतुर्भुज अशी मोठी गणपतीची मूर्ती नाशिकमधून आपण थेट दृश्य पाहतोय आणि गणपतीचा आगमन सोहळा हा सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्या बरोबर जोडले गेले, जाणून घेऊया आणखी तपशील। सागर, नाशिकमध्ये बाप्पांचं आगमन होते, वाजत गाजत डीजेच्या तालावर आता बाप्पांना मंडपामध्ये आणलं जाते। एक वेगळं वातावरण निश्चितच गणपतीच्या आधीच पाहायला मिळत असेल, काय नेमके तपशील आहेत? हो नक्कीच, मी आता नाशिकमध्येच आहे। या नाशिकच्या मेन रोड परिसरातून आता हे जो गणपती आहे आज पुढे आगमन होताना पाहायला मिळतोय। अवघे 10 दिवस शिल्लक राहिलेत गणरायाला येण्यासाठी आणि आता हे सगळे जे गणपती, आज पहिला गणपती जो आहे भद्रकालीचा राजा, आता तो मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ह्या जर पाठीमागे जर बघितलं तर ही 18 फूट मूर्ती जी आहेत गणरायाची आपल्याला पाहायला मिळते। शेषनागाच्या कृष्णाची जो वेश आहे त्या शेषनागाच्या याच्यावरती आपल्याला शेषनागाच्या याच्यावरती ही मूर्ती तयार केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि या गणरायाचं आगमन आता व्हायला सुरुवात झालेली आहे आणि यासाठी नाशिककरांची जी आहे ती मोठी गर्दी पाहायला आपल्याला मिळते। तब्बल 7 ढोल ताशाने या गणरायाचं आगमन जे होत आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याबरोबर काही पदाधिकारी आहेत याच मंडळाचे, आपण त्यांशी बोलूयात। काय वाटतंय की खरं तुम्ही या सगळ्यात आगमन झालंय, पहिला गणपती आहे ज्याचं आगमन होत आहे, कशी तयारी आहे आणि तब्बल 7 ढोल ताशांचे गजर करून हा आगमन सोहळा होतोय? मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की मागच्या वर्षीपासून आम्ही ठरवलं होतं की नाशिकमध्ये पहिली उभी मूर्ती आणावी, तर मागच्या वर्षीपासून पहिली उभी मूर्ती आणण्याचं आम्ही जे ठरवलं होतं ते सगळं व्यवस्थित पार पडलंय। यावर्षी गोपाळ काल्याच्या निमित्त उभी मूर्ती कोणत्या रूपात आणावी हा प्रश्न पडला होता आम्हाला। मग आम्ही ठरवलं की गोपाळ काला पण आहे तर आपण कृष्ण अवतारात मूर्ती आणू, तर कृष्ण अवतारात आपण मूर्ती आणली आणि सगळ्या नाशिककरांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला। खरं तर हे बघितलं माझ्या पाठीमागे तर ही 18 फूट मूर्ती आहे जी कृष्णाच्या वेशामध्ये आहे। शेषनागावर असलेली ही मूर्ती पाहण्यासाठी सध्या नाशिककरांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तब्बल 7 पेक्षा जास्त ढोल पथकं या आगमन सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नाशिककर मोठ्या उत्साहामध्ये या जे आगमन आहे गणरायाचं, अवघे 10 दिवस बाकी राहिलेत आणि आता सगळ्याच नाशिकच्या मंडळातून हे जे आगमन आहे सोहळे ते पाहायला मिळत आहेत आणि ह्या ठिकाणी मोठी गर्दी भाविकांची पाहायला मिळते। अगदी सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि सगळं नाशिकमध्ये भावपूर्ण वातावरण पोहोचवल्याबद्दल। नाशिकमधून सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर।